श्री नवनाथ कथासार अध्याय 12वा. जालंधरांना वरप्राप्ती. कानिफनाथांचा जन्म. श्री गणेशाय नमः. अग्निनारायणाने जालंधरांना त्यांचे वृत्त सांगितले आणि म्हणाला, बाळ, मी सर्वांच्या इच्छा पूर्ण करतो, म्हणून यावेळी तुमच्यावर काही प्रसाद करावा असे मला वाटत आहे. तरी तुमच्या मनात काही इच्छा असल्यास निसंकोचपणे सांगा. तेव्हा ते म्हणाले, तात महाराज, मला कसलीच इच्छा नाही. तरीही हा जो नरदेह प्राप्त झाला आहे त्याचे सार्थक होईल असे काहीतरी करा. इतरांप्रमाणेच मीही जन्मलो आणि मेलो असे होऊ नये म्हणून हा तुमचा पुत्र सत्कीर्ती रूपाने चिरंजीव राहील असे करा. ते ऐकून अग्नीला मोठे कौतुक वाटले. आपल्या मुलाला जगत कल्याणासाठी आवश्यक ते सर्व प्राप्त व्हावे म्हणून त्यांना घेऊन ते त्वरेने दत्तप्रभूंकडे गेले. त्यांनी दोघांचे उत्तम स्वागत केले आणि अग्निदेवाला येण्याचे कारण विचारले. तेव्हा जालंधरांकडे निर्देश करून ते म्हणाले, महाराज, जालंधर हे मदनाचा अंश आहेत. भगवान शंकरांनी त्यांना माझ्या हवाली केले. तेव्हा त्यांचे भस्म न करता मी माझ्याच उदरात ठेवून त्यांना वाचवले. ते गर्भरूपाने माझ्या उदरात असताना अंतरिक्ष नारायणांनी त्यात संचार केला. बृहद्रव्याच्या सोमयागात ते तेज मी अंतरिक्षाच्या जीवांशासह बाहेर टाकले. तेच हे बालक जालंधर नावाने राजाकडे वाढले आणि उपनयनानंतर राजगृह सोडून अरण्यात गेले. तेथेच यांची व माझी पुनर्भेट झाली. आता मी यांना तुमच्या पायाशी आणले आहे, तर यांच्यावर अनुग्रह करून यांना धन्य करा. ते ऐकून दत्तप्रभूंना फार संतोष वाटला. ते म्हणाले, मी यांचा स्वीकार केला आहे, पण यांनी माझ्याकडे 12 वर्षे राहिले पाहिजे. त्याला मान्यता देऊन अग्नीने त्यांचा निरोप घेतला. त्यानंतरची 12 वर्षे जालंधर दत्तप्रभूंकडेच राहिले. त्या कालावधीत दत्तगुरूंनी त्यांना मंत्रदीक्षा देऊन अद्वैताचा बोध केला. त्यांच्याकडून बराच अभ्यास करून घेतला. त्यांना सर्व प्रकारच्या कला, विद्या आणि शस्त्रांमध्ये पारंगत केले आणि सर्व देवतांकडून वरदाने मिळवून दिली. त्यानंतर जालंधरांना अग्नीकडे सोपवून ते म्हणाले, माझे कार्य मी पार पाडले आहे. आता यांना देवतांच्या भेटीला घेऊन जा. तेव्हा दत्तगुरूंची प्रशंसा करून अग्निदेवाने जालंधरासहित प्रस्थान केले. त्यांना त्रिभुवनातील देवते दाखवली. मच्छिंद्रनाथांप्रमाणेच त्या सर्व देवता त्यांना वश करून दिल्या. मग त्यांना 12 वर्षे बद्रिकाश्रमी तपश्चर्येस बसवले. त्यांच्या घोर तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या हरिहर ब्रह्मादी सर्व देवांनी त्यांना अनेक आशीर्वाद दिले. कानिफनाथांचा जन्म. जालंधराची तपश्चर्या फळास आली आणि त्यांना देवतांचा आशीर्वादही प्राप्त झाला, म्हणून बद्रीनाथांना फार बरे वाटले. त्यांनी जालंधर व अग्नीला 3 दिवस आपल्यापाशीच ठेवून घेतले. त्यावेळी जालंधरांवर एक कामगिरी सोपवण्याचा विचार करून ते म्हणाले, ब्रह्मदेवाची कन्या सरस्वती 12 वर्षांची असताना तिचे अप्रतिम सौंदर्य व शृंगारलेले लावण्य पाहून ते स्वतः कामपीडित झाले. त्यावेळी पित्याची बुद्धी फिरलेली पाहून तिने सत्यलोकातून पळ काढला. वासनेनं उन्मत्त ब्रह्मदेवही तिच्या मागे धावू लागले. धावता धावता त्यांचा वीर्यपात झाला. ते वीर्य हिमालयातील जंगलात झोपलेल्या एका महाकाय हत्तीच्या कानात पडले. त्या वीर्यात प्रबुद्ध नारायणांनी संचार केला आहे. या गोष्टीला अनेक युगे झाली. तो हत्ती चिरंजीव असल्यामुळे अजूनही जिवंत आहे. जालंधर, तुम्ही त्यांना बाहेर काढा आणि आपला शिष्य करा. कानातून जन्मल्यामुळे त्यांचे कानिफ हे नाव ठेवा. त्यानंतर अग्नी आणि जालंधरांसह बद्रीनाथ त्या हत्तीपाशी आले. तेव्हा तो हत्ती इकडे तिकडे संचार करत होता. जालंधरांनी त्या महागजावर मोहनास्त्र व स्पर्शास्त्राचा प्रयोग करून त्याला एका जागी शांत स्थिर उभा केला आणि त्यांच्याजवळ जाऊन हाका मारत म्हणाले, हे प्रबुद्ध, मी तुम्हाला न्यायला आलो आहे. आम्ही तुमचे नाव कानिफ ठेवले आहे. आता विलंब न लावता कानातील बैठक सोडून बाहेर या. ते ऐकून हत्तीच्या कानातून 16 वर्षाचे एक तेजपुंज तरुण बाहेर आले. जालंधरांनी त्यांना खाली उतरवताच त्यांनी त्या तिघांना नमस्कार केला. शंकरांनी त्यांना प्रेमाने जवळ घेतले आणि जालंधरांकरवी मंत्रोपदेश दिला. त्या अनुग्रहाने वक्ताचे खरे ज्ञान होऊन कानिफ ब्रह्मरूप झाले. कार्यसिद्धी होताच ते सर्वजण बद्रिकाश्रमास परतले. तेथे दत्तप्रभूंनी तुम्हाला दिलेली विद्या यांनाही शिकवा अशी जालंधरांना सूचना देऊन अग्निदेव गुप्त झाले.
त्यानुसार भगवान शंकरांच्या सहवासात 6 महिने राहून जालंधरांनी कानिफांना सर्व प्रकारे विद्यासंपन्न केले. त्यानंतर शिवजींच्या सूचनेवरून त्यांनी अस्त्रदेवतांना आवाहन केले आणि माझे सच्शिष्य कानिफ यांना वर देऊन उपरोक्त करा अशी विनंती केली. तेव्हा वरदाने काय वाटेवर पडली आहेत? पुढे तुमचे हजारो शिष्य होतील म्हणून आम्ही प्रत्येकाला वश व्हायचे की काय? असे म्हणून सर्व देव स्वस्थानी जाण्यास निघाले. तेव्हा संतापलेल्या जालंधरांनी त्यांच्याशी युद्ध चालवले. त्या युद्धात नाथांपुढे अस्त्रांचाही टिकाव लागत नाही हे पाहून देवशस्त्रे उपसून त्यांच्यावर धावले. तेव्हा त्यांनी कामिनी अस्त्राच्या साह्याने असंख्य अप्सरा उत्पन्न करून त्या सर्वांना काममोहित केले. त्या अप्सरांनी देवांना बोरीच्या झाडावर नेले. तेव्हा नाथजींनी स्पर्शास्त्राच्या साह्याने त्यांना तिथेच चिकटवून ठेवले. अस्त्रजन्य स्त्रियांनी त्या सर्वांची वस्त्रे काढून ती जालंधरांपाशी आणून टाकली. तेव्हा लज्जित झालेल्या देवांची ती दुर्दशा पाहून जालंधरांनी कानिफांना खूण करून त्यांना वस्त्रे नेसवण्यास सांगितले आणि विभक्तास्त्र योजून त्यांना मुक्त केले. तेव्हा नाथजींचे सामर्थ्य ओळखलेल्या देवांनी कानिफांना सर्व वरदाने दिली आणि जालंधरांना शाबरी कवित्वाच्या कार्यात सहाय्य करण्याचे मान्य करून आपापल्या स्थानी प्रस्थान केले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.